राजाचे कुर्ले तालुका खटाव येथील शिवाजीराव माने उर्फ आप्पा यांनी महायुतीच्या सरकारने राबवलेल्या विविध योजनांच्या संदर्भात माहिती सांगताना ते म्हणाले की महायुतीच्या सरकारने या समाजातल्या विविध घटकांच्या करिता यामध्ये शेतकरी असेल, महिला असेल, तरुण असेल, वृद्ध असेल यांच्याकरता अनेक योजना राबवलेल्या आहेत। काँग्रेसने विशेषतः या देशात दलाल संस्कृती तयार केली, परंतु महायुतीच्या काळात त्या मोडीत काढून प्रत्येक घटकाला त्याचा लाभ वाटला असे त्यांनी सांगितले। नमस्ते, मी सतीश जाधव, सातारा न्यूज। आज आपण आहे राजाचे कुर्ले तालुका खटाव येथे। आपल्या बरोबर आहेत राजाचे कुर्ले येथील ग्रामस्थ। आपण शिवाजीराव माने यांच्याशी बातचीत करणार आहे। माने सर, नमस्ते। नमस्कार। महायुतीच्या सरकारनं आतापर्यंतच्या महिलांना एसटी मध्ये 50% प्रवास, त्याचबरोबर आताची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्याचबरोबर 65 वर्षावरील वयोवृद्धांना फ्री प्रवास, महिलांना अर्ध तिकीट अशा योजना राबवल्यात। या योजनेचा राबवण्याचा उद्देश काय आणि या संदर्भात समाजाकडून काय प्रतिक्रिया येतील, तुमच्याकडून तुम्ही काय सांगू शकाल? आपण अतिशय महत्त्वाचा आणि बेसिक प्रश्न विचारलाय की महायुतीच्या शासनाने या समाजातल्या विविध घटकांच्या करता, शेतकरी असतील, महिला असतील, वृद्ध असतील, तरुण असतील, यांच्या करता ज्या योजना वापरल्यात त्याबद्दल आपण आपलं महत्त्वाचं मत मला विचारत आहात। तर याबाबत मला असं निश्चितपणे नमूद करावंसं वाटतंय की 1000 वर्षाच्या गुलामगिरीतून मोगल राज्य झालं, ब्रिटिश राज्य झालं, तदनंतर काँग्रेस राज्य झालं आणि आता नरेंद्र मोदींच्या स्वरूपातून एनडीएचं सरकार म्हणजे महायुतीचं सरकार देशात आणि राज्यात राज्य करत आहे। आणि त्यांनी महत्त्वाच्या योजना, महत्त्वाचे घटक विचारात घेऊन सर्वधर्म समभाव किंवा वेगवेगळ्या वर्गवारीत, जातीत विस्कटलेला समाज काँग्रेसनं याला एकत्र करण्याकरता महत्त्वाचे 4 घटक तयार केले। शेतकरी असतील, महिला असतील, तरुण असतील, आणखी ते लाभार्थी असतील आणि त्यांच्या हिताच्या अतिशय महत्त्वाच्या योजना राबवलेल्या आहेत। काँग्रेसनं विशेषतः यात देशात दलाल संस्कृती तयार केली, म्हणजे की गाव पातळीपर्यंत माणसं कार्यकर्ते तयार करायचे, याचा अर्थ फक्त पैसे न्यायचे, त्यातले काढून ठेवायचे, लोकांना लुटायचं, लोकांचा टॅक्स घ्यायचा, त्याच्यातूनच आपले खाबुगिरी करून आपले घर भरायचे। या विरुद्ध मोदी सरकारच्या काळात, महायुतीच्या काळात, माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या काळात, देवेंद्रभाईंच्या काळात यांनी अतिशय महत्त्वाचे महिलांच्या करता आत्ताची उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना असेल, अर्धा पास असेल, शेतकरी सन्मान निधी असेल किंवा आणखी इतर महत्त्वाच्या ज्या काही योजना राबवल्या त्या अतिशय महत्त्वाच्या आणि वेळेला साथ देणाऱ्या, शेतकऱ्यांना सुद्धा साथ देणाऱ्या आहेत। आता कुठंतरी सर्वांचे डोळे उघडू लागले। काही जण टीका करताना म्हणत असतात की बाबा काय महायुती किंवा नरेंद्र मोदी साहेब किंवा एकनाथभाई शिंदे काही स्वतःच्या खिशातलं देत आहेत का, आमचंच घेत आहेत आणि आमचंच देत आहेत। तर मला नेमकं याबाबत अतिशय महत्त्वाचं नमूद करावं असं वाटतंय की यापूर्वीही तुमच्याच खिशातून काढलं जात होतं, पण ते तुमच्यापर्यंत पुन्हा परत पोहोचवलं जात नव्हतं। ते फक्त माझ्या स्वतःच्या घर भरण्याकरता, तुंबड्या भरण्याकरता असंच वापरलं जात होतं आणि तुमचं शोषण केलं जात होतं। याविरुद्ध मोदी शासनाच्या काळात, महायुती शासनाच्या काळात यांनी तुमच्याचकडचं घेतलं आणि ते तुम्हालाच तुमच्याकडे परत अतिशय सन्मानपूर्वक पाठवलं, तुमचंच हित साधलंय, समाजाचं हित साधलंय, एवढं मला नम्रपणे नमूद करावं असं वाटतंय। धन्यवाद। आज आपल्या इथे माने सरांनी सांगितलेलं आहे की आतापर्यंतच्या पहिल्यापासूनच जो निधी भेटत होता तोच निधी त्याही सरकारला, पहिल्या सरकारला भेटत होता, परंतु ते त्यांनी तुंबडी भरण्याचा उद्योग चालू ठेवला होता आणि आत्ताच्या महायुतीच्या सरकारने फक्त तोच निधी आपल्या सर्वसामान्य जनतेला दिलेला आहे आणि त्याचा सदुपयोग वापर केलेला आहे। धन्यवाद माने साहेब। सातारा न्यूज साठी सतीश जाधव। 10वी 12वी पदवीनंतर उत्तम व खात्रीशीर करिअरसाठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट साताराची। डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंटचे रनिंग कोर्सेस, डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग, अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, पंचतारांकित हॉटेल्समध्ये प्रशिक्षण व नोकरी, याचबरोबर परदेशात नोकरीची सुसंधी। आमचा पत्ता 310 बसप्पा पेठ, नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ, राधिका रोड, सातारा। मोबाईल नंबर 96 040 66 002। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।